कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे कार व मोटरसायकलच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू. सखाराम विठ्ठल मदने, वय 27, राहणार भाडळे, तालुका कोरेगाव असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना वाई तालुक्यातील भुईंज येथे अज्ञात कारच्या धडकेत कल्पना सुभाष लोखंडे यांचा मृत्यू. अज्ञात कार चालकाविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. खटाव तालुक्यातील औंधसह 16 गावांचा शेती पाणी प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा. औंध येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांनी आपल्या प्रमुख 7 मागण्यांसाठी औंध येथे उपोषण सुरू केले. सातारा शहराजवळ असणाऱ्या प्रतापसिंह नगर येथील तलवार हल्ला प्रकरणी लल्लन जाधवसह 8 जणांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. सातारा शहरातील सदर बाजार येथे खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक पार पडली. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी केले. 3 वर्षात खटाव तालुक्यातील औंधसह 20 वंचित गावांना पाणी देणार आमदार जयकुमार गोरे यांचे औंध येथे नागरिकांना ठोस आश्वासन. सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांकडून सोने चोरीचा गुन्हा 24 तासात उघड. चोरीस गेलेले सर्व दागिने केले जप्त. सोने चोरट्यास घेतले ताब्यात. लोकसभा निवडणुकीनिमित्त विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्यासाठी फलटण तालुक्यातील कुळखी येथे घेतला मेळावा. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी. अपघात टाळण्यासाठी सातारा शहरातील पोईनाका येथील रस्त्यात पडलेला खड्डा सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने मुजवला. पुणे बेंगलोर महामार्गावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील वाहनांना झालेल्या अपघातात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान. या अपघातामध्ये आठवले यांच्या पत्नी किरकोळ जखमी. या अपघातात पोलीस वाहनासह 7 गाड्या एकमेकावर आदळून गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. कोरेगाव शहरात थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले. कोरेगाव नगरपंचायतीची कर वसुलीसाठी धडक मोहीम. महाबळेश्वर येथील एका हॉटेलविरोधात रस्त्यावर बेकायदा वाहने उभी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. वाई तालुक्यातील खानापूर ग्रामस्थांची वाई प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे सभामंडपाच्या कामाची तक्रार. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांच्याकडून मान खटावच्या दुष्काळाचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई शहरात वाई पोलीस ठाण्यापासून वाई पोलिसांचे पथसंचलन. खासदार शरद पवारांनी फलटण येथे दिवंगत सुभाषराव शिंदे यांच्या कुटुंबियांची फलटण येथे घेतली सांत्वनपर भेट. आमदार महादेव जानकर यांनी श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी फलटण येथे भेट घेऊन केली कमराबंद चर्चा. वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची कोरेगाव सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर संघटनेची प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी. वाई तालुक्यातील भुईंज पोलिसांचे सुरूर आणि विराटनगर येथे कोम्बिंग ऑपरेशन. चोरीच्या गुन्ह्यातील एकाला करण्यात आली अटक. कोरेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकी स्वारावर पोलिसांचा कारवाईचा बडगा. कराड तालुक्यातील वराडे वन परिमंडळातील जंगल हद्दीत पाण्याच्या कुंड्या बसवण्याची मोहीम वन विभागाने केली सुरू.
महंत शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते मान तालुक्यातील दहिवडी बस स्थानकावर शुद्ध पाण्याची यंत्रणा व टाकीचे उद्घाटन संपन्न. कराड तालुक्यातील मसूर येथे शिवांजली कृषी पर्यटन केंद्राचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. उरमोडी योजनेच्या पाण्यासंदर्भात पुशेसावळीसह 4 गावातील ग्रामस्थांचे आज शुक्रवार दिनांक 22 मार्चपासून वडूज तहसील कार्यालयावर उपोषण सुरू. पाटण तालुक्यातील जंगलवाडी गावाला सुरू करण्यात आला टँकरने पाणीपुरवठा. फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांचे भारतीय वैद्यक पुरस्कार 2024साठी सर्वोत्कृष्ट अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून नामनिर्देश झाले असून पुरस्कार करण्यात आला जाहीर. सदर पुरस्काराचे वितरण मे 2024 मध्ये म्हैसूर येथील खास समारंभात होणार आहे.